हॅलो चेक हॅलो चेक. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आदरणीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं या विभागावरती सातत्यानं नितांत प्रेम राहिलेलं आणि त्यांच्याच प्रेमाखातीर स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीमध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ वाकस यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहात. आजच्या दिवस रात्री फॉर्मॅटमधली सेकंड मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. एकीकडे नुकताच भोईरवाडी हा संघ मॅच जिंकलेला आणि त्यांचा अगेन्स्ट जय हनुमान पोशीर संघ हा फाईट करण्यासाठी रेडी झाला आहे. सर्वांचं स्वागत आपण करूयात. दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले त्यांचे पाठीराखे त्यांचं हार्दिक स्वागत करूयात. आमचं संपूर्ण ऑफिशियलचं पॅनल रेडी झालेलं आहे. मग त्यामध्ये ऑफिशियल पंच असू द्यात किंवा ऑफिशियल कॉमेंटेटर असू द्यात आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑफिशियल टीम तयार झालेली आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर तयार झालेले आहेत पुढील मॅचसाठी. आम्ही दोन्ही टीमच्या 12th मॅनला रिक्वेस्ट करत आहोत, खास करून पोशीर टीमचे 12th मॅन आपण आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये ताबडतोब यावं. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूया. त्यामधील कार्यसम्राट सरपंच या विभागाचे आदरणीय संजयजी तांबोळी साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात आणि वळूयात या सामन्यांकडे. नुकताच भोईरवाडी संघानं मॅच इथून जिंकलेली आहे. टॉस झालेला, टॉस जिंकलेला आहे भोईरवाडी टीमनं जिंकलेला. फिल्डिंगला पसंती त्याने दिलेली, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं जय हनुमान पोशी टीमला. मजा येणाऱ्या मॅचमध्ये तितक्याच कॅलिबरचे दोन्ही संघ इन ॲक्शन आहेत. एकीकडे बॅटिंगमध्ये नवनीश आणि नितीन आलेले आहेत, तर दुसरीकडे गोलंदाजी करण्यासाठी सौरभ आलेले आहेत. 4 ओव्हरचा सामना. गुड लक बोथ द टीम. पहिलाच बॉल थोडंसं सावध पवित्राने खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये होतं, त्या कारणास्तव इनफिल्डमधून बॉल काढला. क्रीजचा चांगला वापर करतात. मागच्या मॅचमध्ये देखील बॅटिंग सुंदर राहिली, खास करून निखिलची. रोहित आणि शशांकची. रोहितने विकेटचा चांगला वापर करत षटकार डोकले, खास करून बॅकफुटला जाऊन मग बॅकफुट पंच असू द्यात किंवा पॉपिंग क्रीजचा वापर करत ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हला असू द्यात. चांगला चेंडू आहे, दूर ठेवला शरीरापासून, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलची डिमांड कदाचित करण्यात आलेली आहे. अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये होत असताना दोन्ही संघ एक एक सामना या क्रीडांगणावरती खेळलेले आहेत. म्हणजे विकेटचा चांगला अंदाज आतापर्यंत त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेला. मिड ऑन आणि मिड ऑफला आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे. बरोबर काउ फेसला खेळाडू एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये ओव्हर द स्टम्प्स. दूर ठेवला शरीरापासून. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 या धावसंख्येवर. फुल टॉस आहे. रनआउटची शक्यता होती. थोडासा कदाचित लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना भोईरवाडी संघ नुकताच मॅच खेळलेला, चांगला अनुभव त्यांना या क्रीडांगणाचा मिळालेला. 1 रन या बॉलवरती टीमची टोटल 3 वरती जाऊन पोहोचते. व्हाईट बॉल इथून फेकण्यात आलेला. एक्स्ट्रा रन मिळते. दोन्ही संघ प्लॅनिंग नुसार उतरलेले आहेत. ज्याप्रमाणे गोलंदाजी सौरभची सुरू आहे, सिस्टमॅटिक प्लॅनिंगने उतरलेत, कारण एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये ठेवत असताना शरीरापासून दूर सातत्याने चेंडू टाकतायत. लॉफ करण्याचा प्रयत्न, पाठीमागे रनआउटची शक्यता.
क्षेत्र सोडलं होतं बॉलरच्या एंड कडून, नॉन स्ट्रायकिंग एंड कडून रन मिळत नाहीये. सौरभने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द स्टम्प्स. वेगवाने चेंडू मिडॉन आणि मिड ऑफ आतमध्ये रनआउटची शक्यता होती. थोडासा वेळ जास्त घेतला कदाचित खेळाडून. डायरेक्ट हिट, काम तमाम होतं कदाचित. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवरती. षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लो फुलटा सुद्धा पाठीमागे. फर्स्ट स्लिप मध्ये मिस्टेक झालेली पाठीमागे. आउटफील्ड वेगवान आहे खेळाडूकडून. ओ जबरदस्त कमिटमेंट. प्रयत्न चांगले. 2 आतापर्यंत कंप्लीट. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सौरभच्या विरोधामध्ये वसूल केल्यात बोशीर संघानं धावा 7. पहिल्या षटकामध्ये 7. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज आलेले आहेत. मयुरेश अटॅक करतायत. फोर्स केला, समोर उडवलाय. वाईड इस लॉंग ऑन, सीमा पार चालला. भव्य स्वागत आहे. 6. बॉलवरती आक्रमण होत असताना सिक्सर इथून ठोकला. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. 13 ऑन स्कोअर कार्ड. सेकंड ओव्हरला सुरुवात. मयुरेशवरती आलेलं आक्रमण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. पाठीमागे चान्स होती कदाचित रनआउटची. डायरेक्ट हिट जर बनली असती तर कदाचित चान्स मोठी होती. कॉट बिहाइंड साठी कदाचित अपील करण्यात आली होती. रेफर करत आहेत पंच. नक्की कुठल्या पार्टला चेंडू लागलेला त्यासाठी पंचानं रेफर करण्यात आलेला. कॉट बिहाइंड साठी पंचानं रेफर करण्यात आलेला. पाठीमागे कॅरी करण्यात आलेलं नक्की व्रिस्टला लागलेला की वरती लागलेला चेंडू त्यासाठी चेक करण्यासाठी पंचानं रेफर करण्यात आलेला.
चेक करत आहेत पंच आमच्या टेक्निकल रूममध्ये. ज्यासाठी रेफर करण्यात आलेले तेच क्रॉस व्हेरीफाय करत असताना डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चर्चा मसलत जरूर केली जाईल. तदनंतर टेक्निकल टीमचा रिझल्ट अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. KTC लाईव्ह क्वालिटी अँड क्लिअरिटी अगदी सुरुवात गावापासून जी केली होती, पुन्हा एकदा याच मैदानावरती आपल्याला ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते लाईव्हच्या स्वरूपात. तिन्ही पंचांच्या माध्यमातून डिस्कशन करण्याच्या नंतर तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. बॅटर सेफ आहे, नॉट आउट हा पंचांचा इशारा आलेला आहे. व्रिस्टच्या वरच्या बाजूला लागलेला, बरोबर फोरआर्मच्या दिशेने, कारणास्तव पंचांकडून नॉट आउट हा इशारा आलेला आहे. म्हणजे कुठलाही भले अधिकचा वेळ गेला तरी चालेल, परंतु कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे. कमी गतीने टाकला आहे. व्रिस्ट टर्न करत असताना फिंगर रोल करतात चेंडूवरती, टप्पा पडून वळण घेणारा हा चेंडू डॉट बॉल फेकलाय. नितीन स्ट्रायकिंग एंडवरती एक षटकार, त्यानंतर स्विच करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर तिसरा बॉल देखील इथून डॉट फेकण्यात आलेला आहे. आडवा पाटणं, स्ट्रोक हवे ते, जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल, पकडली आहे जेल, फलंदाज होईल बाद. पहिला मोठा धक्का लागलेला नितीनच्या स्वरूपामध्ये जय हनुमान पोशी टीमला. बॅट्समन आउट. शॉट ऑफ गुड लेंथ होता, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, निघाला चेंडू बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. लॉफ करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळतात, फुटवर्कचा अजिबातच वापर नाहीये. पहिला षटकार आल्याच्या नंतर मयुरेशनं काय जबरदस्त कमबॅक इथून केलेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा जय हनुमान पोशी टीमच्या फक्त 13. थँक्यू 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 थँक्यू. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. दोन ओव्हर मध्ये 13 बनल्यात.
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती आशिष आले. लॉफ करण्याचा प्रयत्न वरच्या बाजूला. हो, विकेट किपर कडून प्रयत्न चालू होते. मिस झाला चेंडू. एक सिंगल मिळते. 14 आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. 63% प्रगतीपथावरती. सूरजला आता स्ट्राईक मिळते. आतापर्यंत 14. इथून धावा आता वाढवाव्या लागतील, कारण या क्रीडांगणावरती धावा बनताना आपण पाहिलेल्या, त्या क्रीडांगणावरती धावा वाचवताना आपण पाहिलेल्या आहेत. तिसरं षटक अवैध खेळलेत. जेलची शक्यता. फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का बसलेला सूरज कोंडिलकरच्या स्वरूपामध्ये. जानवान पोशी टीमला दुसरा झटका इथून बसलेला. बॅट्समन आउट. धावा संख्या आतापर्यंत 14 वरती आहे. तिसरं षटक आशिषच्या हातामध्ये. एक विकेट त्याला मिळाली आहे. रोहितसाठी हा चेंडू होता ऑन साईडला. खेळत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉटम हँडचा चांगला वापर. सेकंडचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 धावा आतापर्यंत या बॉलवरती मिळतात. धावा संख्या जाऊन पोहोचलेली 2च्या मदतीनं 16 या धावा संख्येवरती. धावा यायला सुरुवात झालेली. हळूहळू का होईना पोशी टीमसाठी. नवनीश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या 16. बॉलर तयार. ओव्हर द स्टम्प्स. ऑन साइडला केचून मारलाय. रोहितचा फटका हवेत आहे. झेलची शक्यता. जोशीनं केलं आक्रमण. सीमा पार आहे चेंडू. षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 22 वरती. 22. रोहितचा फटका सीमापार षटकार 4थ्या क्रमांकावरती आला. हाफ ट्रॅकर सापडला. खेचून मारला ऑन साइडला विथ द पॉवर. षटकार. चेस करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर ठेवण्यात आलेला. एक्स्ट्रा रन टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 23 वरती. 23. पहिल्या षटकामध्ये सौरभ, मयुरेश, आता आशिष आलेत. हो, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॉडी ब्रश कदाचित होतोय चेंडू. अपील होती कॉट बिहाइंड साठी. रन येणं कदाचित गरजेचं होतं या बॉलवरती. एक षटकार आल्याच्या नंतर रन येणं गरजेचं. त्यानंतर षटकाराचं महत्व थोडंसं कमी होत असताना आशिषनं कमबॅक. आशिष तयार. लॉफ करतात. हवे ते चेंडू. झेलची शक्यता. बाउंड्री लाईन क्लिअर करणं तितकंसं सोपं नाहीये. फलंदाज बाद. रोहित परततोय मैदानाच्या बाहेर. रोहित देखील मैदानाच्या बाहेर येतो. 23 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का बसला. नवीन फलंदाज
आता दर्शन मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौथ्या षटकामध्ये भोईरवाडी टीमच्या वतीनं कृष्ण आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला नवनीश आहेत. नवनीशला आता हात खुळे करावे लागतील, दावा बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी. 23 बनल्यात. या ओव्हरमध्ये 12-15 तरी खेचावेच लागतील. गोलंदाज तयार होते. कृष्ण आलेत. ओव्हर द स्टंप्सनं चौथा अंतिम षटक. फुलटॉस आहे. टर्न करण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा वापर करत. 1 रन आतापर्यंत या बॉलवरती मिळते. टो एंडला लागला चेंडू. नवनीश आज ओपनर आलेला. फक्त 4 बॉल त्याने फेस केले. 4 मध्ये 5 त्याने बनवल्यात. 5 बॉलमध्ये 5 धावा म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटनं तो मैदानाच्या आतमध्ये उभा जरूर आहे. धावा संख्या आता जाऊन पोहोचलेली ती 24 वरती अंतिम षटकामध्ये. अंतिमच्या 5 बॉलमध्ये किती धावा वसूल करतील खास करून दर्शन आणि नवनीश. रोहितने एक षटकार खेचला, त्यानंतर तो बाद झाला. आता या ओव्हरमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. दूर ठेवण्यात आलेल्या शरीरापासून वाईड बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळतीये. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 25 वरती. या क्रीडांगणावरती काही होऊ शकतं. कुठलीच धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीयेत. नेक्स्ट मॅच वेनगाव बनाम मालेवाडी. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब यावं. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. विकेट किपरनं कॉल दिलेला. जेल ड्रॉप झाली. कॉल आहे सेकंडचा. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट मिस झालेली आहे. 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते ती 28 वरती. 27 झाल्यात. 27 झालेले आहेत. वेनगाव बनाम मालेवाडी. पाणी घेऊन जा. वेनगाव बनाम मालेवाडी या 2 टीममध्ये सामना आहे. तर आम्ही विनंती करत आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित व्हा. हे लागलं असले तर बाहेर घ्या. अठ्ठावीस धावा आतापर्यंत या वाईटच्या मदतीने धावा पुस्तकावरती आहेत. या पूर्णतः सत्रामध्ये आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 8-10 तरी वसूल कराव्याच लागतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दर्शन. चांगले फटके दर्शन खेचू शकतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नवनीश आहे. अजून तरी नवनीशने फटके खेळलेले नाही आहेत, परंतु त्याचा नॅचरल खेळ हा एक आक्रमक खेळाडू म्हणून राहिलेला आहे. आता पाहूयात या अंतिम 4 चेंडूंमध्ये किती धावा वसूल करतो पोशीर संघ. खाली राहिला चेंडू अपेक्षाहून बाउन्स मिळत नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून येत असताना भोईरवाडी संघानं पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवलेल्या मैदानाच्या आतमध्ये.
कारण आज या क्रीडांगणावरती ते पहिला सामना खेळले, पहिला सामना त्याने जिंकला. खेलपट्टीचा चांगला अनुभव त्यांना आलेला आहे आणि टिचून मारा मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोहित जोशीने एक षटकार खेचला. त्यानंतर एक नितीनच्या बॅटमधून षटकार आला. शॉर्ट अँड स्वीट इनिंग करून रोहित मैदानाच्या बाहेर आला. आता दर्शन आहे स्ट्रायकिंग एंडला. लॉफ करायचा होता, मोठी काढा लागलेली आहे, फलंदाज बाद. चांगली झेल विकेट किपरने देखील पकडलेली आहे. आणखीन एक धक्का पोशी टीमला, फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या आतापर्यंत 28 वरती. सफलता या अंतिम ओव्हरमध्ये कृष्णाला मिळते. पाठीमागे बॉल, रनआउटची शक्यता. वाईड बॉल पंचांना कॉल केलेला आहे. वाईड बॉल हा पंचांचा इशारा आलेला, म्हणजे 1+1 स्ट्राईक देखील रोटेट होते. एक्स्ट्रा रन मिळते या बॉलवरती. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावसंख्या 30 वरती. 30 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. अंतिम षटक सुरू आहे, महत्वपूर्ण आहे सामना. दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर, दोन्ही टीमला जिंकणे जरूर. पाहत होता चेंडू पाठीमागे निघाला. रनआउटची चान्स बनू शकते. बॅटरला लागतो चेंडू. रन कंप्लीट होते. अपील करण्यात आलेली आहे. पंचांचा डिसिजन येणे अजूनही बाकी आहे. कशासाठी चेक करायचं आहे? लेग बिफोर द स्टंप साठी.
व्हाईट+1 या 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2च्या मदतीनं 32 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एकात मोठा फटका पूर्णपणे पैसा वसूल मॅच बनेल. लॉफ करतात. लॉंग ऑफला खेळाडू दूर आहेत. त्यांना बीट करून बॉल चालला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. चौकार आलेला आहे. याच 4 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचलेले ते 36 या धावसंख्येवरती. आता अंतिम बॉल देखील तितकाच व्हॅल्युएबल असणार आहे. पाहूयात अंतिम बॉलवरती कसा फटका निखिल इथून सजवेल. पुन्हा एकदा लॉफ केला. लॉंग ऑफला त्याच दिशेने कॉपी अँड पेस्ट. बॉल सरळ सीमा पार. सलगचे 2 चौकार आलेले आहेत निखिलच्या बॅटमधून. आणि धावा पुस्तकावरती दावा लागलेला जय हनुमान पोशी टीमच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा 40 धावा. विजयासाठी 41 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे भोईरवाडी टीम समोर. पाहूयात 41 धावा चेस की डिफेंड. अंतिमचे 2 चौकार तेच कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये मागडे ठरू शकतात भोईरवाडी टीमसाठी. तत्पूर्वी आपण इन्व्हाइट करूयात पुढील सामन्याचा टॉससाठी वेनगाव बनाम मालेवाडी या 2 टीममध्ये पुढील सामना. आम्ही दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब आमच्या व्यासपीठावरती यावं. या वेनगाव टीमचे कॅप्टन देखील आलेले. चला दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित होत आहेत. आपण लगेचच टॉस करूयात मुख्य व्यासपीठावरती. आम्ही जयश्री वैकरे साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ असे आपण पुढील सामन्याचा टॉस इथून करावा. टॉस या ठिकाणी आपण करत आहोत जयश्री वैकरे साहेबांच्या शुभ असे मालेवाडी बनाम वेनगाव. टॉस जिंकलाय तो मात्र मालेवाडी टीम. आपला डिसिजन. आम्ही प्रथम गोलंदाजी करू. मालेवाडी टीम वाकदच्या मैदानावरती केलताय, काय सांगाल? यस, नक्कीच आयोजन खूप छान आहे. मॅचेससुद्धा खूप सुंदर होत आहेत आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकलाय परंतु महत्त्वपूर्ण 2 बॉलर विवेक आणि ज्ञानेश्वर. येस ओके. चला शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. तयारीत राहा आपण.
मालेवाडी टीमचे कॅप्टन आपण हॅलो चला जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय जयहनुमान पोशीर व त्याच्या विरोधात श्री भैरवनाथ बोईरवाडी टीम. दरम्यान आपण पाहतोय पहिले इनिंग बॅटिंग लाईनची आपण अनुभवली जयहनुमान पोशीर टीमकडून आणि या इनिंगमध्ये तब्बल त्यांनी धावा कमवल्या त्या 40 आणि बीजासाठी 41 धावा संख्येचं टार्गेट आहे. खरं म्हणायला गेलं तर 4 षटकांचा मर्यादित सामना आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट अनुभवतोय आणि या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये प्रतिषटक 10च्या सरासरीने धावा कुटायच्या असतात. शेवटच्या क्षणी का होईना परंतु जयहनुमान पोशीर टीमने या पहिल्या इनिंगमध्ये धावा कुटल्या आणि तदनंतर 41 धावा संख्येचं टार्गेट आता या ठिकाणी सेट केलं आहे. अगदी 10.25च्या सरासरीने या ठिकाणी धावा कुटाव्या लागणार आहेत. त्या मात्र श्री भैरवनाथ बोईरवाडी टीमला तितके चांगले फलंदाजसुद्धा पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूया सूरज कोंडिलकर सध्या गोलंदाजी मार्कवर आहे तर स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपण पाहतोय रोहित. चांगला फटका यावेळी रोहितच्या बॅटमधून येतोय. 38 सर्कल भेदण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु यावेळी मात्र दुहेरी धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत आणि या 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी टोटल जरूर आपल्याला श्री गणेशा होताना दिसतोय 2 धावेची. अगदी जर विचार करायला गेला तर एक चमचमते अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आपण अनुभवतोय. अर्थातच प्रत्येक टीमचा तुम्ही विचार करायला गेलं तर या ट्रॉफीसाठी हा ज्याचा त्याचा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 पारितोषिके 48 टीमचा समावेश. आयोजकांच्या डोक्याचा खरं म्हणायला गेलं तर 5वी रजनी वाढवण्याचा ताप झाला. 4 रजनीमध्ये 40 टीमचा खेळ होता परंतु इथे इतक्या एंट्रीज वाढल्या की आयोजकांना सुद्धा विचार पडला की अगदी या एंट्रीज कॅन्सल करायच्या कशा म्हणून आणखी 8 टीमला संधी देण्यात आली. जवळजवळ 48 टीम घेऊन अगदी 5 रजनी या स्पर्धेची आपण सुरुवात पाहतोय. 4थी रजनी आजच्या या स्पर्धेची. अर्थातच जयहनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार ट्रॉफी. पहिला बॉल सूरजचा आला जिथे 2 धावा आल्यात. टाइम वेस्ट करू नका सूरज प्लीज, विनंती आपणासाठी, कारण आजच्या भरपूर मॅचेस आहेत याची नोंद घ्या आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी चांगली बॉलिंग आणि त्यानंतर फिल्डरने केलेली चुकी. 78 नंबरची जर्सी घातलेला फिल्डर फार मोठी चुकी मैदानात करताना दिसून येत आहे. सूरजलाही चांगलं माहिती आहे की समोर तितकं तगडं आव्हान आहे. ज्या पद्धतीत त्यांनी आजचा पहिला सामना या ठिकाणी जिंकला आणि तदनंतर आपण अनुभवलं की एक चांगली बॅटिंग त्यांची सुद्धा पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि एक बॉलिंग अटॅकच्या जीवावरती मी तर म्हणे शेवटचं स्पेल जे आहे ते कृष्णाचं थोडं महागडं ठरलं परंतु तदनंतर आपण पाहतोय इथे कमबॅक करण्याची ताकद आणि त्या धावा कुटण्याची ताकद आहे ती मात्र बोईरवाडी टीममध्ये आणि तोच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. रोहितच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली चांगली सुरुवात 2 धावेने त्याने केली आणि आता चौकार. फटका सजवला जातोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पॉवरफुल पाहायला मिळतोय. अगदी चांगली फील्ड यावेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे एकच धावेवरती त्याने रोखलाय. एका धावेच्या मदतीने 3 बॉलचा तरार संपलाय आणि या ठिकाणी 7 धावा ह्या धावफलकावरती येत आहेत. अगदी दोन्ही टीम आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सुसज्ज असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक क्रिकेटपटू म्हणायला गेलं तर जयहनुमान वाकसचा ही मेहनत घेताना दिसून येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सूरजचा नेक्स्ट बॉल 7 धावा धावफलकावरती.
गोलडाई स्पॉटवरती बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट असो गोलंदाजावर आक्षेप. ओके चला तिसरे अंपायर, हा बॉल चेक केला जाईल सर. तिसरे ऑफिशियल राजेंद्र, यस, कारण इथे चेक केलं जाईल या बॉलवरती अगदी गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. पाहूया काय घडतंय. क्रिकेटमध्ये होतं असं कधी कधी, परंतु पाहूयात, शेवटी अधिकार आहे. अपील तंत्र फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. चेक केलं जाईल अर्थातच KTC लाईव्ह टेक्निकल टीम, त्यासोबत आमचे थर्ड अंपायर. तो अधिकार नाही आहे दादांनो, मी 12व्याला सुद्धा बाजूला केलं इथून. तो अधिकार आम्हाला सुद्धा नाही आहे. जोपर्यंत थर्ड अंपायर आणि टेक्निकल टीम आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा देऊ शकत नाही. KTC लाईव्ह फेअर डिलिव्हरी आहे सर, परंतु ऑब्जेक्शन कंटिन्यू राहणार आहे. थर्ड अंपायरचा प्रश्न आहे हा. ऑफिशियल संदीप गायकवाड, तसं मग इथे थांबायला त्यांना. ओके कंटिन्यू राहील. चला जाऊया मॅचकडे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. प्रयत्न चांगले होते. मी म्हटलं ना की अपील तंत्र फार महत्त्वपूर्ण असतं आणि त्याचा वापर जरूर करतायत. पहिल्या 3 बॉलमध्ये हवी झाला होता तो फलंदाज रोहित, तदनंतर स्ट्राईक रोटेट झालं. शशांक आपण पाहतोय स्ट्राईकवरती आहेत, परंतु अशा परिस्थितीत 2 डॉट बॉल आले सूरज कोंडिलकर कडून. अगदी कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल, वाईडचा इशारा. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती. सूरज चला प्लीज. डिसिजन झालेलं आहे आणि इथे जर पाहायला गेलं जाऊया मॅचकडे. इथे मात्र वाईटचा इशारा. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती 8 धावा या पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात फार मोठी दमचाक आहे. एकीकडे 3 बॉलमध्ये सामना झुकला होता बोईरवाडीच्या बाजूने, आता तो सामना झुकतोय तो पुशीरच्या बाजूने. चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. बॉलला दिशा दिली, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तर कणकणीत चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 12 आकड्यावरती.
स्कोर जाऊन पोहोचलाय तो मात्र 12 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात मोठा फटका शेवटच्या बॉलवरती जरूर आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर एक चांगलं कमबॅक सूरज कोंडिलकरचं पाहायला मिळालं, परंतु यावेळी सूर सापडत नव्हता तो शशांकला. परंतु 2 बॉल डॉट घेतल्याच्या नंतर एक वाईड आला. वाईडच्या नंतर मात्र शेवटच्या बॉलवरती त्याने चौकार जरूर ठोकलाय. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला उडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडा अपयश आणि तिथे चौकार जरूर पाहायला मिळाला. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक यावेळी आपण अनुभवत आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित जोशी गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. अगदी पॉवरफुल. सध्या मैदानाचा दोनही संघाचा विचार करायला गेला तर एक चाचपणीपूर्ण अभ्यास त्यांचा चालू आहे आणि त्यानंतर एक बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन सध्या मैदानात पाहायला मिळते. थोड्याफार चुका फिल्डिंगमध्ये जरूर अनुभवतोय, परंतु त्याच्याही सुधारणा दोन्ही टीमच्या बाबतीत पाहायला मिळत आहेत. शशांक सूर सापडत नाहीये खरं म्हणायला गेलं तर. शशांक यांना ओपनिंगसाठी गेले होते, परंतु रोहित एक चांगली बॅटिंग लाईन सध्या मैदानात. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि या नो बॉलच्या मदतीने एकदा धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. आणि एबीपी माझाची अगदी टॅगलाईन म्हटली जाते, उघडा डोले बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. पहिले 2 बॉल सुंदररित्या फेकले रोहितने, परंतु तदनंतर आपण पाहतो इथे नो बॉलची फेकी बहुतांशी फुटवर्क चुकलं आणि तिथे मात्र पंचांनी त्याला दंडित केलंय. चांगला फटका. फ्री हिटचा संपूर्णपणे फायदा जरूर उचललाय. तोही झेल ड्रॉप झालाय खरं म्हणायला गेलं तर. इथे दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. एकच धाव द्यायची होती, परंतु तिथे दुसरी धाव कन्वर्ट केली गेली. फ्री हिटचा बॉल झेल जरूर इथे माफ केला जातो, परंतु यावेळी जर झेल पकडला असता तर एकच धाव माझ्या मते या ठिकाणी भोईरवाडी टीमच्या खात्यात पाहायला मिळाली असती, परंतु दुसरी सुद्धा कन्वर्ट केली गेली. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. फार सामना एन्जॉय करतायत दोन्ही टीम. जर पाहायला गेलं तर तमाम प्रेक्षकांना खिलवून ठेवण्याची जी वृत्ती आहे दोन्ही टीमच्या बाबतीत ती जरूर मैदानात आपण पाहतोय. टाचणी पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता दोन्ही टीमच्या बाबतीत मैदानात पाहायला मिळते. चांगला फटका. आवडता हेलिकॉप्टर उडालाय, परंतु सूरज चेंडू खाली आहेत. इथे सूरजकडून सुद्धा झाली आहे चुकी. या चुका खरं म्हणायला गेलं तर महागात टाकणार आहेत, कारण ज्या पद्धतीचा सूरजचा क्रिकेट आपण अद्यापर्यंत अनुभवलाय आणि यावरती मात्र मित्र म्हणे झेल अवघड जरूर होता, परंतु झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर त्यांचा झाला. इथे झेल व्हायला पाहिजे होता, परंतु इथे ड्रॉप झालाय. ड्रॉपच्या मदतीने आणखी 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. आदरणीय डॉक्टर आकाशजी सोनावणे, आदरणीय मानवजी कदम व आदरणीय भूषणजी शिंदे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. राणा प्रताप वेणगाव आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी टीम. वाईडचा इशारा. पंचांचा आउटसाईड झाला. एक्स्ट्रा इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस. रोहित पहिल्या 2 बॉलवरती अगदी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळत होती. आता दिशेपासून भरकटलात, तत्पासून बॅटरने प्रेशर क्रिएट केलं तुमच्यावरती आणि त्याचा परिणाम यावेळी धावसंख्येत अतिरिक्त बॉल फेकून करतायत, म्हणजे ही धावसंख्या वाढवत आहे सध्या तरी मी म्हणेल श्री भैरवनाथ भोईरवाडी टीमची.
चांगला बॉल जागेवरती स्थिर ठेवला होता. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर आउट स्टंपच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झाला, परंतु यावेळी डॉटच्या संगतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. आता षटकाचा विचार करायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. फलंदाज बाद. आणखी एक करामत पाहायला मिळते गोलंदाजाकडून. काय वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी झाली आहे. कधी जर पाहायला गेलं तर जवळजवळ मी तर म्हणेल या गोलंदाजाने 8 बॉल फेकले आणि 8 बॉलमध्ये 1 नो बॉल 1 वाईट आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर पहिल्या षटकात धावा होत्या त्या 12, परंतु इथे त्याने धावा खर्च केल्या त्या तत्पूर्वी अवघ्या 7. फार वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेलं तर धावा जरूर येतात, परंतु यावेळी आपण पाहतोय ना की इथे 7च धावा आल्यात. या सामन्याला युटर्न देण्याची ताकद गोलंदाजाने जरूर मैदानात ठेवले. रोहितने चुकीची गोलंदाजी करून सुद्धा 7 धावा खर्च केल्यात. दरम्यान पाहतोय आपण डॉक्टर सोनावणे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आदरणीय डॉक्टर सोनावणे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय मानवजी कदम, आदरणीय भूषणजी शिंदे या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. डॉक्टर सोनावणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आपण मंचावरती. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनस्वी या ठिकाणी सहर्ष स्वागत. एकोणीस धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती 22 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 22 दुहेरी आकडा आहे. सध्या कोणासाठी फायदेशीर ठरतोय ते पाहूया. 2 ओव्हर बाकी आहेत. 12 बॉल 22 ची गरज. चांगला बॉल. कमबॅक आहे फार चांगलं पोशीर टीमचं. यावेळी गोलंदाजी मार्कवरती जीवनचा नेक्स्ट बॉल. समोर बॅटर रोहित. चांगला फटका आहे. दमदार हॅमर स्ट्रोक ज्याला म्हटला जातोय तो मात्र लगावलाय आणि इथे मात्र येतील या 6 धावा. 6 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 25. कमॉन डीजे. षटकाराला षटकाराने मात्र या सामन्याला कलाटणी जरूर मिळते. पाहूया काय घडतंय मैदानात. कारण इथे जीवनाला पहिला बॉल डॉट फेकल्याच्या नंतर एक आनंदाचं वातावरण मी तर म्हणेल पोशीर टीमच्या गोटात सुरू झालं होतं, परंतु त्या क्षणाला रोहितच्या बॅटमधून खणखणीत दमदार षटकार. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवला. इथे मात्र बॉल पर्यंत पोहोचतायत प्रयत्न केले गेले. झेल मात्र ड्रॉप झालाय. अद्यापपर्यंत पोशीर टीमचा विचार करायला गेलं तर इथे आता येतील या 4 धावा. अगदी पोशीर टीम हा सामना जर पराभवाच्या छायेत तुमच्या आला तर मात्र मी नक्की सांगेल की आत्तापर्यंत हा सामना गमावण्याचा सगळ्यात मोठा मॅचमध्ये टर्निंग पॉईंट होते ते म्हणजे 3ही जेल ड्रॉप झालेत. 3ही जेल ड्रॉप. हे फार समीकरण फार मोठं आहे क्रिकेटमध्ये. म्हटलं जातं ना पकडा कॅच आणि जिंका मॅच, तसं समीकरण सध्या मैदानात आहे. तुम्ही 3 झेल जर
घेतले असते तर या सामन्याच्या धावसंख्येचं गणित फार वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु इथे चुकी झाली आहे. इथे चौकार आला, त्यातही झेल तर ड्रॉप झाला आणि 4 धावा. या 4 धावेंच्या मदतीने टोटल पुढे सरकली 29. जीवन कमबॅक करावं लागेल पोशीर टीमसाठी, कारण भोईरवाडी टीमने आता सध्या मैदानात 2 बाहू फैलावले आहेत खरं म्हणायला गेलं तर. आणि या फैलावलेल्या बाहूवरती एक जिकरीची बॅटिंग लाईन सध्या मैदानात त्यांच्याकडून येते. फ्रंटफूटवरती खेळण्याचा अंगलट प्रयत्न पाहायला मिळतोय. बॅटरला परतावं लागेल. रोहितच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. दुसरा झटका लागलाय. ज्याला मिळाली तर सौरभ सध्या आपण पाहतोय. मागे आपण जर पाहायला गेलं तर पहिलं स्पेल जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये सौरभने हाताळलं त्यावेळी त्याने फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या. आता या ठिकाणी पाहूया सौरभ आगे एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून मैदानावरती येईल का, कारण अद्यापपर्यंत जीवनच्या गोलंदाजीतला एक बॉल शिल्लक आहे. अर्थातच एक सूरज कोंडिलकर पाहिले आपण, त्यानंतर जीवन पाहिलं. कबड्डी आणि क्रिकेट दोन्हीचा संमेल सध्या मैदानात जरूर पाहायला मिळतोय. विचार करत असतील, मी मगाशी म्हटलं की या स्पर्धेचं एक अनोखं पारितोषिक प्लेअर ऑफ टुर्नामेंट ज्याला म्हटलं जातं, अर्थातच त्याच्यासाठी आदत बैल आहे. हा म्हणजे आता जो तो विचार करत असेल की बैलगाडा शर्यतीतला कोणाचा एखादा प्लेअर क्रिकेटमध्ये खेळत असेल तर त्याला ती सिरीज लागली तर बरं होईल. जे आहे ते मी माझं पहिल्या रजनीपासून म्हणणं तेच आहे. येणारे 7 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. अगदी आकडा आहे 7 आणि 12. 7-12 जरूर करावा लागेल दोन्ही टीमला या ठिकाणी. इथे या मॅचला जवळजवळ 1 तास लागतोय. पहिली मॅच लवकर झाली, या मॅचला विलंब होतोय. सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा सूचना करणार नाही. अगदी मी म्हटलंय की आयोजक आहेत कडक, कार्यवाही करतात बेधडक. तुम्हाला सांगतो पवेलियनमध्ये केवळ 9 प्लेयर असतील, त्यांच्या पाठीमागे कुणीही थांबू नका. 2 प्लेयर मैदानात असतील आणि 1 प्लेयर आमच्या समालोचन कक्षाचे. आणि प्रत्येकाला सांगितलंय ग्रामस्थ जे काही तुम्ही पाठीराखे आला असाल ना त्यांना विनंती स्टेजवरती येऊन बसा, तुम्ही काही हरकत नाहीये, तिथून आम्ही तुम्हाला हलवणार नाही. चला विशाल, तुमच्यावरती जबाबदारी आहे ती, तर निरीक्षणात्मक कामगिरी करा तुम्ही. अरे दादांनो खुर्चीत बसा रे. चांगला फटका आहे यावेळी, मात्र फटका जरूर टोलवलाय. 1 धाव तर कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न, परंतु फिकी अगदी उशिराने. आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. जाऊया मॅचकडे. अर्थातच मला वाटतंय शेवटच्या क्षणी कृष्णाने ज्या 17 धावा खर्च केल्यात त्यांची भरपाई आहे. परंतु पाहूया, सामना अजूनही बॅलन्स आहे, कोण जिंकलं नाही कोणी हरलं नाही आहे. परंतु येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे.
कोण बाईक घेऊन आलं, चांगला धुरला उधळला. बंदास लागलेला आहे. चला पोशीर टीम, तुम्हाला विनंती आहे, चला आपल्यासाठी फार मोठी सूचना आहे. लास्ट वॉर्निंग आहे पोशीर टीम. सूरज कोंडिलकर, आमच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याचा नक्कीच मी तर म्हणेल वापर करा. सध्या शेवटची 4 मिनिटे पोशीर टीम तुमच्यासाठी. 4 मिनिटात तुम्हाला हे 6 बॉल फेकायचे आहेत. टायमिंग वरती षटक फेकलं होतं, तुमचं चलबिचल करण्यातच वेळ जातोय. जितेश गोलंदाजी मार्कवर. वाईडचा इशारा, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखी एक नजाकत पाहायला मिळाली इथे. मात्र 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला बॅटर, आता तुम्ही चर्चा मसलत करण्यात वेळ नका घालवू. शॉर्ट पिच बॉल आणि इथे काय घडलंय. डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. अति घाई आणि संकटात जाई. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. गेलं तर मागच्या सामन्यात बॅटिंग साकारत असताना गोलंदाजी मात्र फार उत्तमरित्या साकारली आणि आता मात्र बॅटिंगसाठी त्याला पाचारण केलं गेलं होतं. चला स्पीडअप करा बॅटर, आपण तयारीत राहायचंय. वारंवार या सूचना नाही करायला पाहिजेत. मी मगाशीच म्हटलं, आम्ही स्टार प्लेयर आतापर्यंत अनुभवलेत. अगदी तिकडे विकेट पडते नाही पडते तर मैदानातून धाव घेतात डगआउटमधून. फार प्लेयर तिथून निघत नाही ते इकडे पोचलेले असतात. पाहिले तर मी खरोखर असं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य नाही आहे, परंतु तुम्हाला एक जरूर सांगेल की इथे ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आली पाहिजे. हां, हे पहिल्या दिवसापासून आपण सांगितलं आहे, मॅच जर जिंकली तर कोणत्याही पाठीराख्याने किंवा प्लेयरने आतमध्ये जाऊ नका. तुमचा विजय पराभवात बदलायला वेळ लागणार नाही, हे मी तुम्हाला सूचित करतोय. हां, कोणती मोमेंट असू दे, आपल्याला मैदानात एंट्री नाही आहे, कोणालाच नाही. प्लेयर असू द्या किंवा प्रेक्षक असू द्या, पाठीराखे. फटका सजवलाय जरूर, परंतु इतकी झेल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चौथा झेल उडाला होता ना, चौथा झेल यशस्वीरित्या पूर्ण केलाय. भोईरवाडी टीम सगळी मेहनत केली होती, परंतु आता या मेहनतीवरती शेवटचं शिक्कामोर्तब असं म्हटलं जातं ना की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. परंतु आता शेवट थोडा वाईट घडतोय भोईरवाडीच्या बाजूने, कारण इथे जी बॅटिंग लाईन मैदानात यायला पाहिजे होती ती आली नाहीये, कारण गोलंदाज जितेशने काम चांगलं केलंय. सध्या तरी वाईड फेकला, असं वाटलं होतं की वाईड फेकून आता काही क्षणातच्या सामन्याला तो कलाटणी देईल, मोठ्या दावा देईल भोईरवाडी टीमला. परंतु आपल्या मनगडातली ताकद ही जितेशने मैदानावरती दाखवली आणि सांगून देतोय की यावेळी मात्र हा सामना युटर्न करण्याची ताकद आमच्याकडे आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत भावेश. संधी निर्माण करावी लागते क्रिकेटमध्ये. आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 9 धावा. चार बॉल शिल्लक आणि 9 धावा विजयासाठी हव्यात. सामना कुठेही गेलेला नाहीये. जसं मी म्हटलं होतं की षटका गणित 10.25 ची सरासरी होती, आता बॉल गणित 2.25 ची सरासरी आली आहे.
चला जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीम फार विलंब होत आहे. समजू शकतो मॅच कुशल मुवमेंटवरती आहे, परंतु अगोदर विलंब केला नसता तर हा वेळ शेवटच्या क्षणाला भेटतो. जितेश फायर अँड फाईट. म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे फिरायला वेळ लागत नाही. असा प्रकार सध्या भोईरवाडीच्या बाबतीत पाहतोय आपण. सौरभला वाद केला, आतिगई करण्याचा प्रयत्न केला, ज्या सौरभ धावा येऊ शकत होता त्याच्या बॅटमधून, परंतु एक निर्णायक क्षणी फार मोठी चुकी झाली. मी तर म्हणेल ती सौरभचीच फार चुकी होती. फास्ट जाण्याच्या मागत अगोदर प्लेयरला समजवणं फार गरजेचं असतंय. टीम वर्क फार महत्त्वाचं असतंय. अगदी दोघांनी जर जुगलबंदी साधली असती, मी तर म्हणेल संयम राखला असता तर सौरभ वाचला असता, परंतु इथे सौरभच्या विकेट नंतर आता वातात. आता 3 बॉल 9ची गरज. एखादा मोठा बॅटर किंवा जसं मी म्हटलं ना की हॅमर स्ट्रोक, एखादा मोठा फटका यावेळी मैदानात आणावा लागेल भोईरवाडी टीमला, तर या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. जाऊया. फार मॅचमध्ये इंटरेस्ट जरूर वाढलाय. अगदी मी तर म्हणेल तमाम क्रीडा रसिक या मॅचचा आनंद लुटतायत. चांगला फटका. यावेळी मात्र बॉलला पाहिजे तसा फटका देता आला नाहीये, उचलता आला नाहीये. या बॉलवरती खरं म्हणायला गेलं तर एक षटकाराची रणनीती यायला पाहिजे होती, परंतु गोलंदाज जितेशने फार मोठी चुकी केली होती मैदानात. मी तर म्हणेल बॅटरला तसा बॉल खेचता आला नाहीये. जागा बनवली परंतु फटका मात्र सजवला 2 धावेंसाठी, आणि या 2 धावेंच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर इथे बॉल शिल्लक असतील ते मात्र 2, आणि विजयासाठी करायचे आहेत ते आता 7 धावा. फलंदाज आपण पाहतोय यावेळी कृष्णा, 1 डाऊन वरती गेलेला प्लेयर अजूनही मैदानात आहे. तदनंतर आलेले 3 बॅटर बाद झालेत. कृष्णाला संधी मिळाली नव्हती मी तर म्हणेल पाहिजे तशी. हा चांगला फटका आहे, तो केलाय, परंतु इथे मात्र एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. इथे भानुदास थांबणं फार गरजेचं होतं. मैदानात तुम्हाला ताकद दाखवायची होती, तर अशा परिस्थितीत काय करतोय आपण हे फार चुकीचं होतं. आणि इथे आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि गरज असेल ती मात्र 6 धावसंख्येची. विकेट तर पडली, स्ट्राईक तर सोडली भानुदासनी, आणि आता न्यू बॅटर ज्याच्या परीक्षेला खऱ्या अर्थाने या मैदानात होईल सुरुवात. म्हणजे मी तर म्हणेल अगदी एंड ऑर्डर ज्याला म्हटली जाते, 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानात दाखल होईल. आणि याच बॅटरकडून आता षटकाराची अपेक्षा असेल ती भोईरवाडी टीमला. परंतु सामन्यात मित्रांनो इंटरेस्ट वाढत चाललाय. मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथे सुद्धा आपण पाहतोय फलंदाज जितेश आता गोलंदाजी करतोय, तो सुद्धा जितेश, आणि फलंदाजी करतोय तो सुद्धा जितेश आहे. आता जिंकणार कोण, ज्यांच्या नावात मात्र जीत लिहिलेलं आहे, परंतु आता जिंकेल कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. परंतु शेवटचा एक बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 6 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे नक्कीच इथे षटकाराची गरज असेल. जर ती दुसरी धाव कंप्लीट झाली असती तर एक चौकार थोडासा सोपा आव्हान आलं असतं. परंतु इथे मी म्हणेल फलंदाज जितेश, तुमच्या परीक्षेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, आणि या परीक्षेत आता तुम्ही पास होता की नापास होता हे पाहणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात राणा प्रताप वेणगाव. दोन्ही टीम तयारीत राहा. आपण चला जाऊया. अगदी चर्चा मसलत सल्ला मसलत सगळं काही चालू आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. वाईडचा इशारा, आणखी एक वाईड पाहायला मिळते. वाईड अगदी मी तर म्हणेल हा क्रिकेट मधला सगळ्यात वाईट बॉल ज्याला वाईड म्हणतो आपण, आता तो वाईट आलाय.
परंतु पाहूया एका धावेने सध्या मी तर म्हणेल धावसंख्या पोहोचली आहे 36 या आकड्यावरती, परंतु इथे काही गरज म्हणायला गेलं आता मात्र सामना थोडा बॅलन्सिंग पाहायला मिळेल. जर इथे काही घडू द्या कंपल्सरी चेसिंग वाटत षटकारच येईल. जाऊया मित्रांनो, अगदी आपण पाहतोय ना अटीतटीची लढत आहे. आता मात्र खरं म्हणायला गेलं ना तर या मॅच मध्ये फार वेळ जरूर जातोय, परंतु आता कुशल मोमेंट वरती मॅच 1 बॉल 5. अगदी फार मोठी चुकी केली जितेशने बॅटिंग करताना. जागेवरती स्थित होऊन शफल जर केले असते तर मला वाटतं या बॉलवरती षटकार अर्जित झाला असता. आणि या पोशीर टीम आपण कुठेही जाऊ नका, एक मॅच आपली रेग्युलर होईल आणि त्यानंतर आपली मॅच असेल. पोशीर टीम सूरज कोंडिलकर आपण या सूचनेकडे लक्ष द्या आणि पोशीर टीम आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा.